हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोडताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्याकडे नवीन छानशा छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला त्यांना सुंदरशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सगळीकडं सगळ्याच चिलेपिल्यांची सध्या स्कूलमध्ये शाळेमध्ये गॅदरिंग्स चालू आहेत. जेवढे आनंदाने आणि उत्साहाने मुलं त्याच्यामध्ये सहभागी होतात, तेवढ्याच उत्साहाने आणि आनंदाने आपण आपल्या मुलांचं कौतुक पाहायला जातो. तर आज ध्रुवच्या स्कूलमध्ये त्याची गॅदरिंग होती, तर मग तिथं आम्ही आलेलो होतो. आणि आजचा जो व्हिडिओ आहे ताईंनो, तो 2-3 दिवसाचा मिक्स व्हिडिओ आहे, कारण मध्ये 2 दिवस व्हिडिओ आले नाही. आणि जे पण आहे शनिवार, रविवार आणि सोमवार असा 3 दिवसाचा मिक्स व्हिडिओ आहे. तर कुणीतरी पहा, मला वाटतं गोकुळनारायणने हे बरेचसे असे मकाचे कंस पाठवून दिले. ते गावठी मका आहे ही. तर म्हणलं चला सोलून छान अशी उकडावतं दुपारच्या टायमाला, कारण ते एकदा का सुकले का मग ते व्यवस्थित त्याची टेस्ट लागणार नाही. थोडेसे असे सुकल्यानंतर म्हणजे मेन माकाचं कणीस सुकल्यावर चांगलं लागतच नाही, ते कसं तरी असं लागतं. त्यामुळे ताजे ताजे आणले की लगेच मग म्हटलं करून घ्यावं. आज एक मस्त अशी नॉनव्हेजची रेसिपी बनवत आहे मी छोट्या फौजींसाठी, म्हणजे आपल्या राजूसाठी. तर बऱ्याच ताईंना माहिती असन, काही ताईंना माहिती नसन. तर चिकनची रगडा, म्हणजे ठेचा चिकन म्हणतात त्याला, रगडा चिकन. आणि याला गावठी माशेमध्ये खरडा चिकन सुद्धा म्हणतात. जो हिरव्या मिरचीचा खरडा असतो ना, आपण जो हिरव्या मिरचीची रगडा म्हणतं त्याला, कुणी खरडा म्हणतं, कुणी मिरची म्हणतं. तर त्या खरड्या मिरचीमध्ये मी आज चिकन बनवणार आहे ताईंनो. विश्वास नाही ठेवू शकत. आता जे खातात ते ठीक आहे, जे नाही खात त्यांनी हा थोडंसं स्किप करून पाहिला व्हिडिओ तरी चालेल. बरेचसे नाही खात, पण आता आमच्या घरात खातात. तर शक्यतो नॉनव्हेजच्या रेसिपीज मी दाखवत नाही, कारण बरेचसे लोक खात नाही, मग त्यांना थोडंसं वेगळं वाटतं. तर पण आज म्हटलं चला स्पेशल रेसिपी आहे ही, आणि थोडंसं करावं शेअर आलेले आहेत फौजी. तर नाहीतर मग नॉनव्हेजच्या रेसिपी दाखवल्याच्या नंतर बऱ्याचशा काही कधी कमेंट्स येतात. तर मग असं काही नाही, आता ज्याला खायचं ते खातात, ज्याला नाही खायचं ते नाही खात, ज्याच्या त्याचं हे असतं. आणि नॉनव्हेजच्या वेगळ्या वेगळ्या रेसिपीज ट्राय करायला मला आवडतात, पण मी व्हिडिओमध्ये जास्त शेअर करत नाही. बनवतो आम्ही, नाही असं नाही. बाहेर वगैरे म्हणजे चालतं, हप्त्यातनं एकदा तर नॉनव्हेज चालतं. आणि तुमची दाजी जर घरी असेल तर मग जास्त ज्या वेळेस घरी असेल त्यावेळेस, पण व्हिडिओमध्ये मी शेअर करत नाही. पण म्हटलं चला आज करावं वाटलं तर भरपूर असं लसूण घेतलेलं आहे, गावरान लसूण मी. आणि तेलामध्ये छान असा बारीक गॅसवरती मी तो भाजून घेतला आहे. त्याचबरोबर भरपूर अशा मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर जास्त तिखट नसेल पाहिजे तर तुम्ही अर्धी तिखट मिरची आणि अर्धी नॉर्मल असती पहा, फक्त टेस्टसाठी आणि कलरसाठी, 2 अर्धी मिरची घेतली तरी चालेल. अर्धी अर्धी म्हणजे त्या 9-10 आणि ह्या 9-10. आता मी 1 किलो बनवणार आहे इथं चिकन खरडा. तर मग लसूण भाजून घेतला, त्याच्यामध्ये छान अशा मिरच्या पण भाजून घेतल्यात. तर मी सगळ्या तिखटच मिरच्या घेतल्या त्या, कारण कमी तिखटवाली माझ्याकडे नव्हती. तर मिरच्याचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरी चालेल, पण मला इथं थोडंसं तिखटच बनवायचं आहे म्हणून मी घेतल्या. आता डिपेंड करतं मिरची किती तिखट आहे त्याच्यावरती आपल्याला मिरच्या घ्यायच्यात, कारण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मी मसाला किंवा मग काहीही मी ॲड करणार नाही. फक्त हिरव्या मिरचीमध्येच हे बनवणार आहे. बारीक गॅसवरती छान असा मिरच्यांना रंग येईपर्यंत मी ह्या मिरच्या आणि लसूण मस्त भाजून घ्यायचं चांगला, कारण मग कमी जर भाजलं तर व्यवस्थित होणार नाही. एवढी टेस्टी लागते ताईंनो ही रेसिपी, एवढी टेस्टी लागते. तर ज्या ताई करून म्हणजे ही रेसिपी पाहून बनवतील ना, तर 100% उद्या परवाच्या व्हिडिओ खाली कमेंट्स टाकणार की ताई मी बनवली आहे आणि खूप झाली. तर संडेच्या दिवशी आम्ही ही बनवली होती. त्याच्यामध्ये मी सुक्कं जे नारळ आहे ते टाकलंय बरंचसं. आता परत पुन्हा म्हणजे लसूण आणि हिरवी मिरची छान ज्यावेळेस भाजली त्याच्यानंतर मी सुकं नारळ टाकलं याच्यामध्ये भाजायला. अगोदरच नाही टाकलं, कारण अगोदर म्हणलं मिरची चांगली भाजून घ्यावी. तर चांगला सगळ्या घरात ठसका सुटला होता. किचनची खिडकी ओपन केली, चिमणी पण चालूच आहे, पण आता मिरच्या तिखट येते एकदम, कारण त्या ठसक्यावरूनच कळाल्या. नेमकं कालच आणल्या मार्केटमधनं आणि मी काही त्या वापरल्या नाही, तशाच डायरेक्टली यालाच हे करायला घेतल्याच, खरडा चिकन बनवायलाच घेतलं. त्याच्यामुळे ह्या मिरचीचा मला अंदाज नसतो. कधी कधी पहा आपण नव्हता अंदाज. तर कधी कधी मार्केटमधनं आपण एखादी मिरची आणली तर कितीही मिरच्या भाजीला टाकल्या ते तिखटच होत नाही. आणि कधी कधी असं असतं, अर्धी मिरची जरी आपण भाजीला टाकली ना, बापरे ती एवढी तिखट होती भाजी. तिथं पहा चिकन स्वच्छ मी धुवून ठेवलेलं आहे, चाळणीमध्ये गाळून ठेवलं होतं बराच वेळ, म्हणजे पाणी निथळायला काढून ठेवलं होतं. तर 1 किलो चिकन आहे हे. तर त्याच्यामध्ये मी पहा इथं आलं आणि लसणाची पेस्ट टाकते. 1 लिंबू इथं मी पिळून घेते पहा, अर्ध ते 1 लिंबू पिळलं तरी चालेल. आणि आलं लसणाची भरपूर अशी मी इथं पेस्ट टाकलेली आहे. तर आता ह्याला सगळं व्यवस्थित मी हे
मॅरिनेशन करून घेणार आहे, चांगलं याला लावून घेणार आहे. कारण याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचे मसाले वगैरे काहीही ॲड करणार नाही. सिंपल फक्त हिरव्या मिरचीमध्येच हे बनतं. पण इतकं छान लागतं ना की मसाले खाणं आपण विसरून जाऊ, एवढं मस्त टेस्टी बनतं. फक्त मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या. जर दोन्ही मिरच्याचं तुम्ही प्रमाण सारखं घेतलं, कमी तिखटवाली आणि कमी तिखटवाली, तर बेटर राहील. पण आता मला नव्हती, ऑप्शन नव्हतं, त्यामुळे मी तिखटच यूज केली. थोडंसं याच्यामध्ये मी हळद टाकते. हळद आणि आलं लसणाची पेस्ट टाकून मी थोडंसं मीठ टाकलं इथं. आणि एक 10 ते 15 मिनटं 10 मिनटं ठेवलं तरी चालणार आहे मॅरिनेट करून साईडला झाकून. तोपर्यंत आपला बाकीचा मसाला तिकडं तर परततोयच. मिरच्या आणि खोबरं छान भाजत होतं, तोपर्यंत म्हणलं याला छान असं मॅरिनेट करून घ्यावं. इथं बोनलेस वापरलं तुम्ही तरी चालेल, याच्या बोनवाला वापरलं तरी चालेल, दोन्ही कुठलंही वापरलं तरी चालेल. पण मस्त रेसिपी एकच नंबर होती. घरात सगळे नक्कीच आवडीने खाणार आहेत. आता याला छान असं मिक्स केले पहा मी, आणि आता साईडला ठेवून देते. इकडं तोपर्यंत छान असं सगळं हे भाजलंय पहा. खोबरं भाजलं, लसूण वगैरे सगळं व्यवस्थित भाजलं, लालसर सगळ्याला कलर आला. भरपूर अशी ताजी ताजी हिरवीगार कोथिंबीर याच्यामध्ये मी टाकलेली आहे पहा. ती सुद्धा हलकीशी थोडीशी भाजते, जास्त नाही, एकदम नॉर्मल भाजून घेतली आहे. कारण कोथिंबीर अजून बरीचशी टाकायची आहे, पण मी तर थोडीशी याच्याबरोबर भाजून घेतली. आता हे छान असं भाजलंय. मी आता गॅस बंद करते आणि छान अशी याची फाईन अशी मी पेस्ट बनवून घेणार आहे ताईंनो. इकडे कढई तापायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये बरंचसं तेल, आता नॉनव्हेज म्हणल्याच्या नंतर तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त आपल्याला टाकावंच लागतं थोडं छान होण्यासाठी. तर इथं मी बरंचसं तेल टाकून घेतले. मोहरीच्या तेलात जरी तुम्ही बनवलं, ज्याला सरसोचं तेल म्हणतात, तरी छानच. पण मी इथं नॉर्मल तेलामध्ये बनवते, कारण मोहरीच्या तेलामध्ये फिश वगैरे छान होतात, ज्याला आपण सरसोचं तेल म्हणतो. कारण ज्या पण वेळेस आपण फिश फ्राय करतो ना, त्यावेळेस तुम्ही त्यावेळेस आहे ना सरसोचं तेल वापरा किंवा मोहरीचं, एकदम भारी होती टेस्ट एकदम फिशची. आणि चिकनला सुद्धा जे नॉर्मल ग्रेव्हीचं चिकन आपण करतो त्याला सुद्धा जर सरसोचं तेल वापरलं तर भारी होती त्याची सुद्धा ग्रेव्ही. पण मी हिरव्या मिरचीत वापरते, त्यामुळे मी हिरव्या मिरचीत करते, त्यामुळे मी सरसोचं तेल इथं नाही वापरलं. बारीक मोठे 2 कांदे घेतलेत पहा चिरलेले इथं, आणि ते दोन्ही मोठे कांदे मी तेलामध्ये छान असे फ्राय करून घेते. तर आता जास्त कांद्याला रंग येऊ देणार नाही मी, नॉर्मल कलर थोडासा फक्त कांदा जो ज्याला आपण म्हणतो ना आरपार किंवा मग ट्रान्सपरंट, तर कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की लगेच याच्यामध्ये मी जे मॅरिनेट करून चिकन ठेवलं होतं ना हळदीमध्ये आणि आलं लसणाच्या पेस्टमध्ये, ते सगळं टाकून देते पहा. तर हे सगळं चिकन याच्यामध्ये मी टाकणार आहे आता, आणि छान याला मस्त मोठ्या गॅसवरती एक 4 ते 5 मिनटं कंटिन्यू मी याला मस्त हलवणार आहे. याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात टाकणार नाही मी, कारण याला आपोआपच पाणी सुटणार आहे. मीठ याच्यामध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे. फक्त कांदा आणि हळद वगैरे ते व्यवस्थित आता मिक्स करून एक 10 ते 15 मिनटं म्हणजे झाकून ठेवणार आहे. कारण आता याला त्याचं अंगचंच पाणी सुटणार आहे, त्याच पाण्यामध्ये हे छान असं शिजणार आहे. आणि त्याच्यानंतर ते जो मसाला आपण बनवला तो मी ॲड करणार आहे. तर त्याला छान असं मिक्स करून आहे ना, अगोदर स्टार्टिंगला मोठाच गॅस होता, आता छोटा गॅस करून मी बारीक गॅसवरती याला आरामशीर 10-15 मिनटं सोडून देणार आहे मी. तर इथं पहा झाकण ठेवून दिलंय मी, आणि आता 10 मिनटं याच्याकडे मी पाहणार नाही अजिबात. मध्ये आधी काहीही मी याला कुठंही हलवणार नाही, कारण पाणी आपोआप याला सुटणार आहे. तर मग हे पहा 10 ते 12 मिनटानंतर पहा मस्त असं तेल सुटले, म्हणजे चिकन छान त्याच्यात अशा अंगच्या पाण्यामध्ये मस्त असं शिजलेलं आहे. तेल सुटलं म्हणल्याच्या नंतर विषय संपला. छान असं त्याच्यामध्ये मस्त शिजलंय. आता हे आपण जे म्हणतो ना उकडीचं किंवा मग पिवळं चिकन, ते लहान मुलांसाठी वगैरे छान आहे. तर थोडंसं म्हणलं ध्रुवला काढून ठेवावं, म्हणजे तो भाताबरोबर वगैरे खाईल, आणि बाकीच्या याच्यात मग सगळा मसाला मिक्स करून द्यावा. आता हे असंही फार टेस्टी लागतं बिना मसाल्याचं. असं जरी आपण जे उकडीचं म्हणतो तसंही काढलं खायला तरी ते एकदम मस्तच लागतं. पण आता हे थोडंसं ध्रुवासाठी काढल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी सगळा छान असा आपला खरडा जो बनवून ठेवला होता भाजून, तो ॲड करणार आहे. तर हे पहा त्या खरड्याची मस्त अशी फाईन मी पेस्ट करून घेतली, जे आपण वाटण मस्त भाजलं होतं, आणि ते सगळं आता ह्या चिकनमध्ये मी मिक्स करून घेते पहा मस्त अगदी सगळीकडं. म्हणजे सगळं प्रत्येक मिरची जी आहे ती प्रत्येक पीसला व्यवस्थित चिकटली पाहिजे. आता याच्यामध्ये मी आणखी सुद्धा पाणी वगैरे काहीही ॲड केलं नाही, आणि पाणी करणार सुद्धा नाही ॲड, याच्यातच मी बनवणार आहे मी. आता हे सगळं मसाला ॲड केल्याच्या नंतर पुन्हा ते थोडंसं लिक्विड फॉर्ममध्ये येतं, पुन्हा पाणी तयार होतं त्याच्यामध्ये. परत झाकून ठेवून द्यायचं थोडा वेळ, एक 10 मिनटं, परत एकदम भारी तयार होतं. तर छान असं मी आता याला मिक्स केलंय, आणि परत याला मी आता झाकून एक 8 ते 10 मिनटं ठेवून देणार आहे. तर आता परत 8 ते 10 मिनटानंतर पहा मी झाकण काढून पाहिलं, तर छान असं मस्त आपलं जे वाटण होतं ते त्याने सुद्धा तेल सोडलेलं आहे पहा.
तर मस्त इथं खरडा चिकन आपलं छान शिजलंय, रेडी झालंय. आता याच्यामध्ये सिक्रेट एक वस्तू वरनं मी टाकणार आहे. मस्त असा थोडासा हलकासा घरातला जो आपला गरम मसाला असतो ना, तो गरम मसाला मी ऍड करणार आहे. आणि वरनं हिरवीगार कोथिंबीर. छान असं तेल साईडने रिलीज झालं पाहिजे, सुटलं पाहिजे म्हणल्याच्यानंतर परफेक्ट आपलं हे. कुठलीही रेसिपी ज्यावेळेस तेल भाजी साईडने सोडते ना, त्यावेळेस समजायचं किती परफेक्ट झालेली आहे. याला आणखी याच्या ग्रेव्हीला परतवायची गरज नाही. तर वरनं थोडासा गरम मसाला मी ऍड केलाय आणि भरपूर अशी कोथिंबीर ऍड केलेली आहे. आता याला छान असं हे झालंय, पूर्णपणे परिपूर्ण झालंय. आता गॅस बंद करणार आहे, 1-2 मिनिटं झाकण ठेवून देणार आहे, जो की आपण गरम मसाला वरनं टाकला त्याचा फ्लेवर सगळीकडं उतरल. तर छान असं ताईंना इथं मस्त ही रेसिपी तयार झालेली आहे. तर जे नॉनव्हेज खातात तर त्यांनी नक्की एकदा ट्राय करा. आणि थोडंसं पातळ पाहिजे असेल तर थोडं पाणी टाकलं तरी चालेल, पण ही कोरडीच खूप छान लागते. आणि आजचा ब्लॉग थोडासा स्पेशल आहे. आज आहे संडे आणि काल व्हिडिओ आपला आला नाही, तर मग आज मम्मी आलेली आहे आणि म्हणलं चला आवळ्याचा सगळ्या आवळ्याचे झाडाचे आवळे काढून घ्यावं. चला ना राजू, काढून घ्यावं आणि तिच्या हवाली करावं. मग ती त्याचं काय 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 बनवशील ग? आवळा सुपारी, आवळा कॅन्डी आणि आवळ्याचा मुरंबा, 3 गोष्टी बनवून देशील. हा लय गळून पडले बाय मम्मी तरी पण. आता किती होती एवढ्या दिवसात? आता त्या मागच्या तूच म्हणली छोटे येत राहू द्या, घ्या काढून. चला तुम्ही सीडी आणली काय राजू? मी तर बेडशीट आणली होती धरायला खाली. होय पण लागल वरच्या. आपलं चिंट्या संघचे मसोबा. चिंटू एकटा झाला बाबा आमचा चिंटू. सुटी गेली तर करमत नाही त्याला, एकटंच बसत आपलं. वेदू चप्पल घालून ये ना बाळा. सगळ्या पोरांना बोला तोडू लागायला राजू. होईन ना छोट्या याची मम्मी? हा होईन ना. कारण ते मोठ्याच्या चक्कर मध्ये ना इतके गळाले त्या खाली पूर्ण सडा झालाय त्याचा. मोठा नाही होणार, एवढेच आहेत आता. आम्ही मोठे होते म्हणून ठेवले आणि ते का सगळे हे होऊन गेले, खराब होऊन गेले. वेरू तोड ग बाबू, सगळे तोडून घ्या, काहीच ठेवू नका. तिकडच्या झाडाला पण लई येत अजून बर का राजू याला. आणि अजून तिकडचं कुठं गेलं एक झाड? अगं बाई, एक झाड तिकडं आहे अजून. याचे पण राजू दोन्ही याचे काढून घ्या बर का सगळे. आबाळाला तर काय येतोय काय नाही बाई, रोग येतोय, कधी आबाळ येतोय, कधी पाऊस येतोय, कधी काय व्हायला लागले. हा आम्ही खाली बेडशीट धरू का आडवा राजू? हा हा बेडशीट धरला ना पटापटा टाकायचं. हा ना, मग खाली तुडू टाकले ना असे त्याच्यामध्ये. थांब मी पोरांना बोलवते. हा नाही तुम्ही ना हे करा, काढा जावई, पटापटा काढा आवळे. हा ओ जावई बापू काढा पटापटा. हातात डोक्यात बर का मा. फक्त कडेला इकडे फेका, म्हणजे एकदम त्याच्यावर नका फेकू राजू. मार लागन इकडे फेका, इकडे असा म्हणजे ते ओघळून इथं येते. चिंटू येड्यावानी करू नको त्याला तू. तुम्हाला द्यायचं, आमचं कोण खाणार? ते नाही खाणार कोणी, आपणच खायला. गोड नाही खायचं. ठीक असते काय खाणार. द्यायचं. अगं वेदू पाडला बाळा. खाली बस तू, खाली बसून तर दादू. जाऊ नये येरवाळीचे आता तोडा. येरवाळीचे तोडा. हसू नका तोडा. साफ करावं लागते, धुवून घ्यावं लागते. धरली बेडशीट धरली, मोबाईल धरलाय. दोन्ही काम चाललेत माझे. जावय कसा हाती लागला आज व्हिडिओ घ्यायला, बघितलं ना? तसा नुसतं पळत जावय. आता काय जावय खाली उतरण शिडीवर चढायला बरोबर परच्या डोक्यात आणताना जावई. यो जावई, हा जावई मुका आहे काय बोलतच नाही आमचं जावई. मम्मी जावई बोलतच नाही बाय व्हिडिओत. बोला ना राजू. मोठा जावई लय बोलत आणि बारका अजिबात नाही बोलत. राजू बोला ना. आवळे तोडतो मी दाद्या. शिकव तुझी मास्तरी नाही ना, शिकव जावयाला. म्हणा वर चढ बी आवळे तोडीतो मी. म्हणा मी वर चढून आवळे तोडीतो. आता बाई म्हणा वर धर. आता बाई बर वर धरते बाई. एक काम कर, तू ती सोड. खाली मार नका लागून. ती पिशवीतले कुठे आहेत ग? बघू ती पिशवी बरेचसे काढे झाले असं 3-4 किलो आहे का नाही का? 4-5 किलो
हा अजून बरेच निघतील पोर गेले ते बोलव ना गेले वचले खाली आहे का काठीन जोडायचे का पण राजू आकाश हलवले तरी निघते ना हो हे का एवढं काय असं त्याचं नाही मम्मी हे बघ एवढं नाही हे असं असं केलं का निघू राहिलेत निघते हे पाहिजे हो की हिराच्या फांदीची घ्या राजू तुमच्या सरक बरं हलवून बघा बरं राजू नाही पाडणार सगळे तिकडे पडतील तोडून दे दुसऱ्या झाडाला लई आहेत ती वरती इथं ते कसं करायचं मग ती सिडीनी पण नाही हाती लागणार ते हलवावाच लागणार आहे तरी बरेच निघले ना इकडे काय ती पलीकडे कोथंबीर आहे का वावरात हळूच 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 अहो आवळ्याचं झाड एवढं हे नसतं राजू तुम्ही चढायला नव्हतं पाहिजे त्याच्यावर खाली सिडीवर वा पण ती एवढं फुटायचं नाही प्रश्न ते कुचका असतं हा नाही हो काय जेवढे काढताय वर नका चढू उतरा खाली चला काय काठी आणली काय बांबू काढायला पण त्यांनी मम्मी मार लागन ते टिकन पण मार लागल्यावर ते टिकणार नाही टाका जावई टाका जावई तुम्ही घाबरू नका मी हाय जावई खाली त्याला आणशीन काठी मम्मी जावयाला बस जावयाला एखादी काठी मम्मी डोक्यात पडन बाई नाही पडत ऐका तुम्ही बेडशीट लावा ना पडत तक खाली पाऊस पडला आहे कांगून घ्या ना मामी घरावर देऊ का तुमच्याकडं कमी करून देऊ का डोळ्यात जाते ते कचरा सगळा नाही हो तसं नाही पडणार ते हलवले माझ्या डोक्यात पडत हे असं का येणीच पार पडत पण मी पलीकडून जाते दे बरं मामी कमी करून देऊ का तुम्हाला तुला एक घेईन त्यांना एक दे आणि बसा दोघं हानी त्या आवळ्यात झाड आता ती पॅक झालं राजू काढाव काय म्हणतो बाई? इथं जॉईन केलेलं आहे काढा ना वडा तिकडे अगं लय लागला मला एक डोक्यात पडला माझ्या मग शोक टिंगुळच आले मग बघ ना तू गेलेच निघून गेलेत सगळे हे काय किती काही नाही लागलाय आले असतील मम्मी आवळे साधारणतः 9-10 किलो 8-9-10 हा आरामशीर वजन असतं त्याला राजू लय वजन असतं त्याला मग किती केजी 1 किलो याची ना कॅन्डीच बनव बरीचशी आता बाकी दुसरं बनवण्यापेक्षा कारण ते टिकती बी आणि खायला पण चांगली लागते तिकडं पण लय पडले शेतात पलीकडच्या रुद्र गेला आणायला टाका नाही तुम्ही वर चढल्या खिशात टाकले असते टाका काढताना पडले असते खिशात नाही त्यांनी टाकले वेदू वेदू याची तोय कर बाळा गोळा हा बेडशीट लावा पाडा तुम्ही बेडशीट एका जागेवर नाही सगळं जुन्यात मामी अहो खाली आहे पाय तुमचा वर आहे सगळ्या जुन्यात पड राहिले ते बेडशीट कुठं ठेवली तरी सगळीकडे पडली तर चला दुपारचे वाजलेले आहेत 2 सव्वा 2 झालेत आणि ध्रुव बाळाला तयार केले इथं तयार सगळी झाली पण आता रुसलाय बघा कारण की त्याला गेम खेळायचा होता आणि मी गेम खेळून नाही दिला त्याला म्हणलं रेडी होऊन बस ड्रायव्हर अंकल येतील तोपर्यंत बसून राहा म्हणलं नुसता मोबाईल मला मोबाईल लागतोय डिस्पॅचिंगला तर घेऊ नको मग तेवढ्या वेळून एक फटका खाल्लाय आणि आता गपचिप बसलाय एका जागेवरती फटके खायचे नाही मम्मीचं ऐकायचं कळलं का तर मग आता 2चा टायमिंग त्यांचा 3चा टायमिंग आहे तिथं आणि नंतरचा 5च्या पुढं मग सगळा पुढचा कार्यक्रम आहे त्यांचा तर मग म्हणलं चला याला लावून द्यावं पुढं आणि नंतर बाकीचे आम्ही सगळे पाठीमागनं जाणार आहेत हायकर तर चला त्याच्यानंतरचे वाजलेत आता किती वाजले 5:30 वाजलेत बरं का तर 5चा टायमिंग असतो 5चा टायमिंग होता पण आता दाजी म्हणले आपण थोडं उशिरा जाऊ कारण काय आता ॲन्युअल फंक्शन असं गॅदरिंग वगैरे हे असलं कधी टायमावरती सुरू होतच नसतं तर ते अगोदर डायरेक्ट भाषणं वगैरे बराच वेळ चालते तर सगळं चालतं त्याच्यामुळं
म्हणले ते त्यांना बी काम होतं जरा, मग येतो म्हणले. आम्हाला म्हणले गेटवर या तुम्ही दोघी जणी, तवर मी येतो म्हणले, मग पटकन जाऊ आपण. काय ग तर बघ आले दाजू हन वाजला, चल पटकन. आलो आलो. हा झाला का तुझा डान्स बाळा? हा मेकअप केलता काय तुझ्या? बघू दे गाल 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 लय लाल लाल केले, लिपस्टिक. हा पोरगी बनवून टाकलं होतं. काय बनवून टाकलं? लड़की बना दी. लड़की बना दी, सबको लड़की बना दी क्या? काय काय शॉपिंग करून आणली दादा तू? बघू दे बरं. सराकडे ते टॅब उचल रुद्र. सगळं संघाचा अभ्यास संगत सगळं खेळणं खायचं. थांब त्याला दाखवून दे. तुला काय आणलं? रुद्रला काय आणलं? मला हे हा. परत हे हे बघा आमचा ध्रुव आज आहे ना दाजींसारखा सगळ्यांचा विचार केला त्यांनी. मला तर वाटलं नव्हतं तुझ्यासाठी, तुला मुंग मुंग आवडतं तर त्याला एक बॉल त्याला एक बॉल, बरोबर 2-2 वस्तू आणल्या त्यांनी. मला पाहिजे नव्हतं, मी आता बघितलं त्याचा पप्पा ते गेलं आतमध्ये. तुम्हाला 2 बिस्किट आणले. सगळ्यांसाठी काय काय घेऊ? हे कोणासाठी आणलं बाई तू? हे आपल्यासाठी. आपल्यासाठी काय अजून की आवळा सगळं घेऊन आली बाई तू, है ना? हे काय? हे बाळा अरे ते टॅब उचल रुद्र. असा मध्ये याच्यावर बसलं कुणी तर स्क्रीन हे व्हायची नाही का? सगळ्यांसाठी खाऊ आणला ना. हे काय रे दादू? पेन हायलायटर आणले ते. आणि हे शॅम्पू ते आणलेलं आहे कॅन्टीन वरून. हे कशाला आणलं ग परत छोटं छोटं साठी? कशाच घेऊन आला? माहितीच नाही काय. मग माझं कुठे? अरे कागद अरे अरे टकी रे तुझं. नाही माझे गप. भांडणं करू नका. भांडणं भैयाने घेतला आता मागायला. चॉकलेटचा कागद खाऊन कोण टाकला? उचला चला उचल. त्यो ध्रुव कोणी खाल्लाय चॉकलेट? ध्रुवनी. शॉपिंग करून आणली का तू सुपर मार्केट मधून? मग हे काय आणलंय? त्याची लई दिवसाची इच्छा होती. तो काय म्हणायचं, मम्मी मला जसं टीव्हीत बघतेत ना तसं सुपर मार्केट मध्ये शॉपिंग करायला ने म्हणून. तर आमचं लई दिवसात चाललं होतं हा न्यू, कारण आम्ही जातच नाही. हे तुमचे दाजीच आणतात सगळं, कॅन्टीनचं सामान पण आणतात, बाकी पण छोट्या मोठ्या वस्तू. आज स्वातीन राजू थोडी त्याला बाहेर घेऊन गेली, तिथं पडला होता हाताला, थोडंसं लागलंय त्याच्या. तर मग म्हणलं एक्सरे करून पाहावा नेमकं काही कुठं झालं तर नाही डॅमेज. रात्री रडला म्हणून मग घेऊन गेलो तर त्याला. चेअरवरूनच पडला, इथंच अभ्यास करता करताच खाली पडला. त्याच्यामुळं मग काय नाही, एक्सरे वगैरे नॉर्मल आहे, खेळतोय चांगला. पण तरी तुझं नाही दुखत ना? दुखत आहे? हा दुखत आहे. मोबाईल दिला की लगेच राहतो है ना. आता जेवायच्या टायमाला आणशील. आता 8 वाजले तर आता ह्या टायमाला आता तुम्ही हे खाणार सगळं आहे का नाही? ठेवून द्या चला, बाकीचं उद्या खा. आता नका फोडू काही. चला ते ठेवून रुद्र. काय ऑर्गॅनिक जॅगरी पावडर गुळाची चहाला चांगली फुटत नाही ते. चहा तर नाही घेत तू पण साठी योग चहा प्यायला सुरू करतो. गुळाचा साखरेचा कर बंद. पण ते किती दिवस पुरणार आहे तवर दाजीन परत. ब्राऊन शुगर ते पहिले आहे ना अगोदर ब्राऊन शुगर मध्ये प्यायची, पण मला 2-3 वेळा असं आढळण्यात आलं की ब्राऊन शुगर म्हणजे मला डाऊट आला. पातेला थोडंसं खाली साखर राहिली ना ती पांढरी होती नंतर. म्हणजे त्या पांढऱ्या शुगरला ब्राऊन शुगर काहीतरी प्रोसेस करून करत असतील, पण ओरिजिनल ब्राऊन शुगर मस्त महाग येते, पण ओरिजिनल नाहीये बाबा ती. नाही तर कित्येक वर्ष ती ब्राऊन शुगर चहासाठी आम्ही वापरत होतो. पण ते 2-3 वेळा असं केलं की ती पाण्यात टाकली का पांढरीच व्हायची डायरेक्टली. म्हणजे वरणच ब्राऊन. आता नॉर्मलच साखर. कोणाचा फोन आला काय नाही कंपनी हँडवॉश घेऊन जाऊ वर सगळ्यांच्या रूम मध्ये लगेच. कॅन्टीनचं सामान लागतच बाबा, किती संपत. आम्ही 3-4 महिने आणत नाही. एकदा गेलं का मग एक तर लांब पडतं आणि त्यातली त्यात जायला होत नाही. दाजींला टाइमच भेटत सुगरण नाही. बघ ना नवरा. ते कोण सांगितलं? तू सांगितलं होतं का वायपर किचनचं? नाही बाई, मी पण नव्हतं सांगितलं. दिसला असं त्यांना मध्ये आपण म्हणत होतो ना हरवले बरं झालं आणलं. किचन मध्ये. लय उपयोगाची होती ती. मला पाहिलं असं हाताने काढताना मध्ये ध्रुव घेऊन फिरत होता. कशाला बाहेर नेलं आणि ते कुठं टाकलं काय माहिती. त्यांनी कचऱ्याच्या याच्यात ते सापडलंच नाही. ते ऐकलं असं त्यांनी घेऊन आले. ऐक ना, कोलीन ध्रुवापासून लांब ठेव. ध्रुव सगळ्या झाडांना कोलीन देतो. कमून देतो? कारण मी आहे ना एकदा कोलीनची मोकळी बॉटलने ना स्प्रे करत होते झाडांवरती, मनी प्लांटवर बसलेली साप व्हायची. धुळा पण आणि किडे वगैरे लागले फंगस साठी थोडं हे बनवलं होतं एक सोल्युशन आणि ते मारत होती. आणि त्याने ते पाहिलं
आणि त्याच्यानंतर तो कोलीन जरी दिसलं ना मध्ये तर एक अख्खी बॉटल त्यांनी सगळ्या झाडांना मारली नाही का बाहेर मी म्हणलं ना बघा चहाचं किती शौकीन आहेत त्यांनी तर बंदच केलेलं आहे पण त्यांना माहिती मला आवडतो आता घरात एवढी पत्ती आहे तुम्ही मागं विचारलं होतं की चहा एवढा छान कलर कस काय येतोय तरी पण आता कॉफी आणलीच त्यांनी बघा कॉफी गाय ना काय आणते तर पत्ती पण असणारच याच्यामध्ये ते काय अयो अयो काहीच पत्ती आहे बघा कुठली काय नो गार्डन फ्रेश टी आणि एक नाही आणि इलायचीची बरं का ही सर आता एक ब्रँड नाही आणि 17 ब्रँड आता बरं झालं ते बोर झाले मी पिऊन आता मला हा फोडते मी कारण की ना बघा आताच आम्ही जाऊन आलो बाहेर ना तर मला मानकर डॉशाचं चहाचं लय ध्यान झालं पण यांना म्हणत होते तिथं जाऊ पण ध्रुवनी काय ऐकलं नाही ध्रुव म्हणला नको तिथं दुसरीकडे नेलं त्यांनी मग पिझ्झा खाल्ला शहाण्याने निरमा एवढा लागतच नाही नेमका आता बाई मला झेंडूबाम लागतो ताईंनो रोज काय माहिती गमून मला एक आदत लागली त्या मायग्रेन पासनं मला झोपताना मोबाईल जास्त झोपताना एडिटिंग वगैरे होती आणि ते मोबाईल माझा पाहण्यात येतो जास्त आणि मग मला थोडंसं नॉर्मल हेडॅक नॉर्मल माझा आजोग आहेच मायग्रेन पूर्णपणे नाही गेलेलं म्हणजे लाईटचा वगैरे जास्त कॉन्टॅक्ट किती चष्मा लावा किती काही लावा कारण संध्याकाळच्या वेळी सगळं अपडेट बघावं लागतं सगळं फॉलोअप घ्यावा लागतो बिझनेसचा पण सगळं पाहावं लागतं तर मग ते थोडं डोकं दुखल्यागत होतं मस्त मग ती झेंडूबाम मला लागतो बाबा महिन्याला एक बॉटल माझी संपती हिमालयाचं काहीतरी शॅम्पू आहे जेंटल डेली केअर शॅम्पू आणि त्याच्या बरोबर फ्री भेटलंय काहीतरी कम्प्लीट काय हिमालयाची टूथपेस्ट आहे मला असं वाटतं ते ठेवून ये जागेवरती लावते मी चला रे चिल्लर पार्टी सगळी मग बरोबर त्याच्या रूम मध्ये बरोबर साईडला केली का घेऊन जाते आमची चिल्लर पार्टी ध्रुवन रुद्र गाजींचा परफ्यूम जिंदाबाद ते बरं आणलं बाई ते याचं ते संपलं होतं लिक्विड भांड्याचं आणि हे हॅन्को यूज यंत्रच्या प्लेटा पण कधी कधी लागतात ते पण आणले आता तर आम्ही पंधरवाड्याच केल्यात ताईंनो संध्याकाळी आमच्या दोघींचे डोके फिरलेत तुम्हाला सांगू का तशी थंडी लागली ना आमच्या मेन म्हणजे घरात भांडे एवढे पडतात ना इतका शिनेतोना त्या भांड्यांचा घासायचा लय वैताग होतो मग मला इतके म्हणजे ना तुम्हाला सांगू का जुन्या काळात बघा ते चिकन मटनचा रस्सा किंवा पातळ जो रस्साची भाजी आहे ती अशी खोलगट प्लेट मध्ये घेऊन खाल्ल्या जाते आणि जशा आमच्या अक्का होत्या तेव्हापासूनच्या त्यांच्या ज्या प्लेटा होत्या का तेव्हापासूनच्या म्हणजे त्याला किती किती वर्ष झाले तसे त्याच प्लेट आहेत आमच्याकडं अशी जी कप्प्याची प्लेट असते की एकाच प्लेट मध्ये आपण सगळ्या गोष्टी घेऊन खाऊ शकतो तशा नाही येत तशा काही आहेत पण आम्ही वापरत नाही आम्हाला ती सवयच लागली की त्याच प्लेटांमधून घेऊन खायचं एवढे 4 जाळे भांड्या पडतात ना जण आहे का 2-3 प्लेटा घेतो आणि त्याच्यामुळे इतके भांडे पडतात ना कुणी आलं तरी म्हणते ते भांडे का सोंगे म्हणजे एका वेळी 2 जाळ्या भांडे सकाळी 2 5 वाजता 2 आणि संध्याकाळी 2 अशा 6 जाळ्या भांडे होते तुम्हाला विश्वास नाही बसणार पण तेवढे पडतेच कसे पडतात काय पडतात आता मम्मी कारण आता प्रत्येक जण येतं एक ग्लास काढणार पाणी पिणार सिंक मध्ये टाकणार मग ते धुवून वगैरे असं ठेवत नाही तर आम्ही डायरेक्ट संध्याकाळच्या जेवणामध्ये पंधरवाड्याच वापरतो एवढं आता मम्मी आली परवा दिवशी मग म्हणली अगं भांडे कमी वापरत जा तुम्ही जर काही का आम्हाला प्रत्येक नवं भांडं काढतात ते जर त्याच्यात वापर करायचा शिका मग तिनेच घातला त्या दिवशी जायच्या अगोदर 15-20 मिनिटं म्हणली तुम्हाला काम असते लई तर मी घासते म्हणली भांडे घातले म्हणले आता काय नाही पडायचे तुम्हाला संध्याकाळी म्हणलं तुला व्हिडिओ कॉल करून दाखवते संध्याकाळी किती पडले आणि खरोखर तेवढेच भांडे एवढे पडले होते त्यात काय हळदी कुंकाला जायचं होतं मग आम्ही काय घासले नाही बाहेर नेऊन ठेवले मग आज सकाळी 3 जाळ्या भांडे घातले दोघींनी आणि मग जाळ्या बी अशा मोठ्या जाळ्या ते काही छोट्या पण नाही ही बारकी बाकीच्या मोठ्या ही तरी आहेतच 3 जाळ्या आहेतच आमच्या घरामध्ये कारण तेवढ्या लागतातच बाबा त्याच्याशिवाय एका दोन एका जाळीमध्ये 2 जाळीमध्ये कधी नाही असं सकाळी काम आवरलं ना सगळं ओके होतं पोरं शाळेत जाते एक भांड नाही पडणार तुम्हाला सांगते एकदम ओके असतं पण कुठून येते काय येते 6ला परत 2 जाळ्या भांड्या आज जरा कमी बघ आणि आता जेवल्यावर नाही पडायचे का आपण तरी पण जरा पंधरवाड्याचा फरक पडतो ना ग बराच आपला तरी पण चला रे पोरांनो